इंग्लिश ग्रामर इन मराठी या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. इंग्लिश ग्रामर शिकूया सहज आणि सोप्या पद्धतीने. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपला विषय आहे हाऊ मेनी, हाऊ मच. आपण अनेक प्रश्न पाहतो, त्या प्रश्नांची सुरुवात हाऊ मेनी किंवा हाऊ मच अशा शब्दांनी झालेली असते. मग या शब्दांचा नेमका अर्थ काय ते आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत. बघा, हे जाणून घेताना सुरुवातीला मेनी आणि मच म्हणजे काय हे जाणून घेऊ. तर या दोन्ही शब्दांचे अर्थ मेनी म्हणजे पुष्कळ, मच म्हणजे देखील पुष्कळ. मग हे शब्द प्रश्नांमध्ये कसे वापरले जातात तर पहा, पहिल्यांदा हाऊ मेनीचा अर्थ जाणून घेऊ. हाऊ मेनी म्हणजे किती आणि हाऊ मच म्हणजे पण किती. मग हाऊ मनी हे प्रश्न विचारताना कोणते प्रश्न विचारताना वापरतात आणि हाऊ मच हे कोणते प्रश्न विचारताना वापरतात, हे याचा जो फरक आहे तो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. बघा, हाऊ मेनी या प्रश्नांचे उत्तर देताना संख्या किती म्हणजे 1, 2, 3, 4 असे 50, 100 अशा मोजता येणाऱ्या वस्तूंची संख्या लिहावी लागते. म्हणजे जर हाऊ मेनी यांनी जर प्रश्न विचारला असेल तर त्या प्रश्नामध्ये वस्तूंची संख्या किती आहे हे उत्तर देताना मोजणाऱ्या संख्या 1, 2, 3, 4 अशा स्वरूपामध्ये त्याचे उत्तर द्यावे लागते. तर उदाहरणासाठी बघूया एक प्रश्न. हाऊ मेनी बुक्स आर देअर इन धिस बॅग. हाऊ मेनी बुक्स आर देअर इन धिस बॅग. या प्रश्नाची सुरुवात हाऊ मेनी या शब्दाने झाली. याच्यामध्ये विचारलं आहे की ह्या बॅगमध्ये किती पुस्तके आहेत. बुक्स आहेत, किती पुस्तके आहेत. मग किती आहे, किती हा प्रश्न विचारलेला आहे, हाऊ मेनीने विचारलेला आहे. मग या ठिकाणी पुस्तकांची संख्या आपल्याला उत्तरामध्ये लिहावी लागेल. देअर आर 11 बुक्स इन धिस बॅग. देअर आर 11 बुक्स इन धिस बॅग. म्हणजे ह्या बॅगमध्ये 11 पुस्तके आहेत. पुस्तकांची संख्या 11. म्हणजे आपण वस्तूंची संख्या लिहून या हाऊ मेनीने सुरू होणाऱ्या प्रश्नाचे उत्तर दिले. तर अशा प्रकारे जेव्हा मोजता येणाऱ्या वस्तूंची संख्या प्रश्नामध्ये सांगावी लागते, लिहावी लागते, तेव्हा हाऊ मेनीने प्रश्न विचारतात. बघा, आता हाऊ मेनीने सुरू होणारे काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे आपण बघूयात. बघा, पहिला प्रश्न बघूया. हाऊ मेनी पेन्सिल्स आर देअर इन युअर बॅग. हाऊ मेनी पेन्सिल्स आर देअर इन युअर बॅग. तुझ्या बॅगमध्ये किती पेन्सिल आहे. देअर आर 10 पेन्सिल्स इन माय बॅग. देअर आर 10 पेन्सिल्स इन माय बॅग. माझ्या बॅगमध्ये 10 पेन्सिल्स आहे. या ठिकाणी 10 अशी मोजता येणारी संख्या आहे. आपण त्यांनी प्रश्नाचे उत्तर दिलेले आहे. आता प्रश्न 2. हाऊ मेनी ॲपल्स आर देअर इन द बास्केट. हाऊ मेनी ॲपल्स आर देअर इन द बास्केट. टोपलीमध्ये किती सफरचंद आहे. टोपलीमध्ये किती सफरचंद आहे. देअर आर 5 ॲपल्स इन द बास्केट. देअर आर 5 ॲपल्स इन द बास्केट. म्हणजे टोपलीमध्ये 5 सफरचंद आहे. टोपलीमध्ये 5 सफरचंद आहे. तिसरा प्रश्न बघूया. हाऊ मेनी बॉईज आर देअर इन युअर क्लास. हाऊ मेनी बॉईज आर देअर इन युअर क्लास. तुझ्या वर्गामध्ये किती मुले आहे. तुझ्या वर्गामध्ये किती मुले आहे. हाऊ मेनी. देअर आर 30 बॉईज इन माय क्लास. देअर आर 30 बॉईज इन माय क्लास. माझ्या वर्गात 30 मुले आहेत. माझ्या वर्गात 30 मुले आहेत. त्यानंतर चौथा प्रश्न. हाऊ मेनी क्लासरूम्स आर देअर इन दॅट स्कूल. हाऊ मेनी क्लासरूम्स आर देअर इन दॅट स्कूल. म्हणजे त्या शाळेमध्ये किती वर्गखोल्या आहे. त्या शाळेमध्ये किती वर्गखोल्या आहे.
There are 15 classrooms in that school. There are 15 classrooms in that school. त्या शाळेमध्ये 15 वर्गखोल्या आहेत. त्या शाळेमध्ये 15 वर्गखोल्या आहेत. बघा, या ठिकाणी 4 प्रश्न आपण बघितले, त्यांची उत्तरे देखील आपण बघितली. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देताना आपण संख्या दर्शवली आहे. म्हणजे प्रश्नामध्येच अशा वस्तू आहे की त्या मोजता येण्यासारख्या आहेत. पेन्सिल्स, ॲपल्स, बॉईज, क्लासरूम्स, या सगळ्या वस्तू ह्या 1, 2, 3 अशी आपण त्यांची मोजणी करू शकतो अशा आहे. म्हणून त्यांची संख्या आपण उत्तरामध्ये दिलेली आहे. आणि हे सर्व प्रश्न हाऊ मेनी या शब्दाने सुरू झालेले आहे. हे सर्व प्रश्न हाऊ मेनी या शब्दाने सुरू झालेले आहे. आता चला व्हिडिओमध्ये पुढे जाऊया. आता हाऊ मच, हाऊ मेनी हाऊ मेनी याची सुरुवात प्रश्नाने कशी करायची हे आपण बघितले. आता हाऊ मच याच्याविषयी बघूया. हाऊ मच हा शब्द 1, 2, 3, 4, 50 अशा संख्येत जे मोजता येत नाही अशा वस्तूंसाठी हा प्रश्न विचारताना हा शब्द वापरला जातो. तर अशा वस्तू कोणत्या आहेत? तर जसं द्रव पदार्थ, नंतर सर्व धातू, धान्ये, हे 1, 2, 3 अशी ज्यांची गिनती केल्या जात नाही. जसं पाणी, पाणी मोजताना आपण कणरूपी पाणी मोजू शकत नाही. 1 पाणी, 2 पाणी असं मोजू शकत नाही. म्हणून अशा वस्तूंसाठी प्रश्न विचारताना हाऊ मच हा शब्द वापरला जातो. तर बघा, हाऊ मच हा शब्द या शब्दाने सुरू झालेल्या प्रश्नात किंवा त्याच्या उत्तरामध्ये वर्तमान काळात इज हे एकवचनी क्रियापद वापरले जाते. कारण हा शब्द शक्यतो द्रव पदार्थ किंवा मोजताना येणाऱ्या वस्तूंसाठी वापरला जात असल्यामुळे टी, शुगर, सॉल्ट या शब्दांचे अनेकवचन होत नाही. म्हणून प्रश्नात आणि उत्तरात देखील इज हे एकवचनी क्रियापद हाऊ मच ने विचारलेल्या प्रश्नामध्ये वापरले जाते. आता याच्यासाठी एक उदाहरण बघूया. बघा, हाऊ मच सॉल्ट इज देअर इन दॅट बाउल. हाऊ मच सॉल्ट इज देअर इन दॅट बाउल. वाटीमध्ये किती मीठ आहे? तेथे त्या वाटीमध्ये किती मीठ आहे? तर याचं उत्तर आपण कसं देऊ? देअर इज प्लेंटी ऑफ सॉल्ट इन दॅट बाउल. देअर इज प्लेंटी ऑफ सॉल्ट इन दॅट बाउल. याचा अर्थ होतो की तेथे वाटीमध्ये पुष्कळ मीठ आहे किंवा भरपूर मीठ आहे. मग मीठ हे 1, 2, 3 अशा स्वरूपात मोजता येत नाही. म्हणून त्याचं उत्तर देताना आपण शब्द वापरला प्लेंटी ऑफ, म्हणजे भरपूर, पुष्कळ, खूप. अशा प्रकारे या प्रश्नाचं आपण उत्तर दिलं. तर आता यावरून आपल्या लक्षात आलं असेल की हाऊ मच हा शब्द की हा ज्या वस्तू संख्येत मोजता येत नाही अशांविषयी जेव्हा प्रश्न विचारला जातो तेव्हा हाऊ मच हा शब्द आपण वापरतो. आता जसे आपण हाऊ मेनीने सुरू होणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरे बघितलीत, तसं हाऊ मचने सुरू होणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरे बघूयात. बघा, पहिला प्रश्न, हाऊ मच मिल्क इज देअर इज इन द फ्रीज. हाऊ मच मिल्क इज देअर इन द फ्रीज. तर फ्रीजमध्ये किती दूध आहे? देअर इज इनफ मिल्क इन द फ्रीज. देअर इज इनफ मिल्क इन द फ्रीज. फ्रीजमध्ये पुरेसे दूध आहे. आता दूध 1, 2, 3 असे मोजता येईल का? नाही. त्यासाठी शब्द वापरला इनफ. इनफ म्हणजे पुरेसे. आता दुसरा प्रश्न, हाऊ मच वॉटर इज देअर इन द वेल. हाऊ मच वॉटर इज देअर इन द वेल म्हणजे विहिरीमध्ये किती पाणी आहे? देअर इज अ लिटल वॉटर इन द वेल. देअर इज अ लिटल वॉटर इन द वेल म्हणजे विहिरीमध्ये थोडेसे पाणी आहे. विहिरीमध्ये थोडेसे पाणी आहे. आता तिसरा प्रश्न, हाऊ मच कॉटन इज देअर इन द मिल. हाऊ मच कॉटन इज देअर इन द मिल म्हणजे मिलमध्ये किती कापूस आहे? मिलमध्ये किती कापूस आहे? देअर इज अ लॉट ऑफ कॉटन इन द मिल. देअर इज अ लॉट ऑफ कॉटन इन द मिल
जे मिलमध्ये भरपूर कापूस आहे. अ लॉट ऑफ भरपूर कापूस आहे. आता चौथा प्रश्न बघूया. हाऊ मच कोल इज देअर इन दॅट फॅक्टरी? हाऊ मच कोल इज देअर इन दॅट फॅक्टरी म्हणजे फॅक्टरीमध्ये किती कोळसा आहे. फॅक्टरीमध्ये किती कोळसा आहे. देअर इज प्लेंटी ऑफ कोल इन दॅट फॅक्टरी. देअर इज प्लेंटी ऑफ कोल इन दॅट फॅक्टरी म्हणजे फॅक्टरीमध्ये खूप कोळसा आहे. फॅक्टरीमध्ये खूप कोळसा आहे. बघा, आता या ठिकाणी आपण 4 प्रश्न बघितले. चारही प्रश्नांची सुरुवात हाऊ मचने झालेली आहे. परंतु या ठिकाणी प्रश्नांचे उत्तर देताना कुठेही संख्या आलेली नाही. का आलेली नाही? कारण हे जे प्रश्न आपण विचारले आहेत हे ज्या वस्तूंसंबंधी आहेत त्या वस्तू ह्या संख्येने मोजता येत नाही. मग त्याच्यासाठी आपण कोणते शब्द वापरले? तर आपण शब्द वापरले इनफ, अ लिटिल, अ लॉट ऑफ, प्लेंटी ऑफ. इनफ म्हणजे पुरेसे, अ लिटिल म्हणजे थोडेसे, अ लॉट ऑफ म्हणजे पुष्कळ, प्लेंटी ऑफ म्हणजे देखील पुष्कळ, भरपूर. तर अशा प्रकारचे शब्द वापरून आपण या प्रश्नांची उत्तरं दिली. आता यावरून आपल्याला हाऊ मेनी आणि हाऊ मच यांनी या शब्दांनी विचारले जाणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरे कशी द्यायची, त्यासाठी कोणते शब्द वापरायचे याची कल्पना आपल्याला आली असेल. तर चला आता व्हिडिओमध्ये पुढे जाऊया. बघा, आता आपण बघणार आहोत काउंटेबल अँड अनकाउंटेबल नाउन्स. काउंटेबल अँड अनकाउंटेबल नाउन्स. ज्या वस्तू संख्येत मोजता येतात त्यांना काउंटेबल नाउन्स असे म्हणतात. ज्या वस्तू संख्येत मोजता येतात त्यांना काउंटेबल नाउन्स असे म्हणतात. ज्या वस्तू संख्येत मोजता येत नाही त्यांना अनकाउंटेबल नाउन्स असे म्हणतात. त्यांना अनकाउंटेबल नाउन्स असे म्हणतात. आता या ठिकाणी काही शब्द दिलेले आहेत. अ लॉट ऑफ, सम, इनफ आणि नो म्हणजे नाही. अ लॉट ऑफ म्हणजे पुष्कळ, सम म्हणजे काही, इनफ म्हणजे पुरेसे, नो म्हणजे नाही. आता हे चारही जे शब्द आहे हे मोजता येणाऱ्या संख्या आणि मोजता न येणाऱ्या संख्या, दोन्ही काउंटेबल नाउन्स आणि अनकाउंटेबल नाउन्स या दोन्हींसाठी हे शब्द वापरले जातात. या दोन्हींसाठी हे शब्द वापरले जातात. आता पुढे एक शब्द आहे अ फ्यू. अ फ्यू म्हणजे थोडेसे. हा शब्द ओन्ली फॉर काउंटेबल थिंग्स. ज्या वस्तू मोजता येतात त्यांच्यासाठी फक्त अ फ्यू हा शब्द आपण उत्तरामध्ये वापरतो. त्यानंतर अ लिटल, थोडेसे. ओन्ली फॉर अनकाउंटेबल थिंग्स म्हणजे ज्या वस्तू मोजता येत नाही अशांसाठी अ लिटिल, थोडेसे असं हे शब्द आपण वापरतो. अ लिटिल वॉटर, अ लिटल टी, अ लिटल कॉफी असं अशा प्रकारचे आपण हा शब्द वापरतो. तर पुढे बघूया आता सम अँड एनी. सम अँड एनी या शब्दांचा आपण अनेक प्रश्नांमध्ये उत्तरांमध्ये आपण वापर करत असतो. मग सम हा जो शब्द आहे हा होकारार्थी वाक्यात वापरला जातो. एनी हा शब्द प्रश्नार्थक व नकारार्थी वाक्यामध्ये वापरला जातो. सम आणि एनी हे दोन्ही शब्द काउंटेबल आणि अनकाउंटेबल नामांसाठी वापरले जातात. सम आणि एनी हे दोन्ही शब्द काउंटेबल आणि अनकाउंटेबल नामांसाठी वापरले जातात. एक प्रश्न आपण बघूया. इज देअर एनी शुगर इन दॅट टीन? इज देअर एनी शुगर इन दॅट टीन? त्या डब्यामध्ये साखर आहे का? त्या डब्यामध्ये साखर आहे का? एस देअर इज सम. एस देअर इज सम. हो, तिथे काही आहे म्हणजे काही प्रमाणात साखर आहे. या ठिकाणी सम या शब्दाचा वापर झाला. हे होकारार्थी उत्तर आहे. आता नो देअर इजंट एनी. आता इथे एनी या शब्दाचा वापर झाला. नो देअर इजंट एनी म्हणजे नाही, तेथे काही नाही. नाही, तेथे काही नाही. तर या ठिकाणी एनी या शब्दाचा वापर झाला. तर अशा प्रकारे सम आणि एनी यांचा देखील प्रश्नांमध्ये नंतर उत्तरांमध्ये
आपण वापर करत असतो. आता व्हिडिओमध्ये पुढे बघूया. Fill in the blanks using how much or how many appropriately. म्हणजे बघा, आता काही प्रश्न दिलेले आहेत. त्या प्रश्नांची सुरुवात हाऊ मचने करायची की हाऊ मेनीने करायची हे आपल्याला ठरवायचं आहे. आता व्हिडिओमध्ये आपण बघितलं की ज्या वस्तू मोजता येतात त्यांच्यासाठी हाऊ मेनी, ज्या वस्तू मोजता येत नाही त्यांच्यासाठी हाऊ मच. मग आता आपण ठरवूया की कुठे हाऊ मेनी वापरायचं आणि कुठे हाऊ मच. बघूया. पहिली रिकामी जागा वाचूया. डॅश विंडोज आर देअर इन नेबर्स हाऊस. विंडोज आर देअर इन नेबर्स हाऊस. आता विंडोज आहे, 1 2 3 मोजल्या जाते, म्हणून आपण वापरूया हाऊ मेनी windows are there in neighbor's house. How many windows are there in neighbor's house? आता दुसरी रिकामी जागा. Dash coffee is there in that cup. Dash coffee is there in that cup. कॉफी द्रव पदार्थ आहे, 1 2 3 असे मोजल्या जात नाही, म्हणून how much coffee is there in that cup. How much coffee is there in that cup? पुढे. Dash chairs are there in the hall. Dash chairs are there in the hall. Chairs मोजल्या जातात, 1 2 3 मोजल्या जातात, म्हणून how many chairs are there in the hall? How many chairs are there in the hall? पुढे चौथी रिकामी जागा. डॅश ऑइल इज देअर इन दॅट बॉटल. डॅश ऑइल इज देअर इन दॅट बॉटल. आता ऑइल 1 2 3 मोजल्या जात नाही, म्हणून हाऊ मच ऑइल इज देअर इन दॅट बॉटल. हाऊ मच ऑइल इज देअर इन दॅट बॉटल. पुढे डॅश नोटबुक्स आर there on the study table. Dash notebooks are there on the study table. नोटबुक्स आहे, मोजल्या जातात, 1 2 3 आपण मोजू शकतो, म्हणून how many notebooks are there on the study table. How many notebooks are there on the study table. बघा, अशा प्रकारे how many आणि how much चा वापर कोणता प्रश्न विचारण्यासाठी करायचा, तर याचा पूर्ण अभ्यास आपण आजच्या व्हिडिओमधून बघितला. तर याचा सराव आपण घरी करून बघायचा आहे आणि या रिकाम्या जागा वहीमध्ये लिहून त्या ठिकाणी हाऊ मेनी आणि हाऊ मच यातला योग्य शब्द लिहायचा आहे. तर व्याकरणाचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.